हे जे तुम्हाला दिसते ह्याला म्हणते कमांड लाईन किंवा सीएमडी किंवा कमांड प्रॉम्प्ट किंवा तुम्ही काहीही समजू शकता. आधी जे आपले ऍप वगैरे नव्हतं तेव्हा असं समजा दिसायचं मशीनमध्ये. जे माणूस आहे इंजिनियर फिनियर कोण तर ते असं इथं काय त्याला जे कोड करायचं ते कोडिंग करायचं. तर हे कोडिंगसाठी म्हणजे बाबा बुडापासून शिकायला म्हणलं तर हे वापरा तुम्ही. हे तुम्हाला समजून नॉलेज येऊन जातं. तर हे उबंतू आहे लिनक्सचं. ते मी इन्स्टॉल केलं माझ्या पीसीवर. हे समजा इन्स्टॉलेशन तुम्ही युट्यूबवरून बघून करू शकता. ते जे तुम्हाला एसडीके सांगितलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट त्यातच येणार आहे जेबीएम आपला जावा कंपायलर वगैरे वगैरे समजा समजा जावाचं व्हर्जन वगैरे आणि जावाचं सर्वात स्टेबल व्हर्जन म्हणलं तर 1.8 आणि 1.11 हे जावाचे म्हणजे जावा 8 आणि जावा 11 हे जे जावाचे स्टेबल व्हर्जन आहेत. तर आपण आता आपला जावाचा पहिला कोड करू. डोक्याच्या वरनं तर समजा जाणारच आहे पण हळूहळू समजेल. त्यामुळं बघा पुढे ध्यान द्या. मी करतो बघू कसं होतं आता. आता हे विम हा प्रोम्प्ट आता एडिटर आहे. एक प्रकारचे एडिटर मध्ये तुम्हाला स्वतः ज्यात तुम्हाला कोड लिहायचा असा एडिटर आहे. तर मी ते फाईलचं नाव ठेवतो की फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा. तुम्हाला म्हणलं होतं ना मागाशी की डॉट जावा फाईल मध्ये आपण आपला कोड लिहिणार पाहिजे. एंटर मारतो तर ही आपली फाईल अशी उघडली. फाईल म्हणजे तुम्ही समजू शकता एक डबा. डब्याच्या समजा आपण खेळ करणार आहे आणि त्या डबा परत पुढे देणार आहे माणसाला. डबा म्हणणार होतो जाते. आता तुम्हाला जर सांगितलं होतं मी एक क्लास क्लासच्या आतमध्ये समजा तर सर्वात पहिला आपण लिहिणार इथं क्लास वर्ग येणार वर्ग क्लास. आता क्लास म्हणलं नाव पण असतं पीटीचा क्लास सायन्सचा क्लास मॅथचा क्लास अजून इथं आपण क्लासचं नाव चला F1 देऊ काय तर असू द्या. आता हे आलं बघा तुम्ही इथं ध्यान द्या हे आहे सिंटॅक्स जे तुम्हाला म्हणलं होतं ही इकडे तिरसुळ की आला आडवा तिरसुळ ती तुम्ही हळूहळू शिकचाल तुम्ही एक नंबर बनवचाल. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल तुम्हाला एवढा आरामात समजा गोष्टी समजून जातील. तुम्ही लोड घेऊ नका फक्त पुढे ध्यान द्या. तर हे पहिलं आपल्याला लिहायचं आहे हा असा ब्रॅकेट क्लासचं नाव देऊन परत आपल्याला मार्ज एंटर यायचं थोडं खाली थोडी कसं सुटसुटीत करू म्हणजे मोकळं मोकळं कसं बरं दिसतं जरा. ही तर आपल्याला काय लिहायचं आता बघा ही जी आहे हे मला देवाचं आहे म्हणून सोडून द्या. ही जी मी लिहितोय आता सध्याला बरं पुढे गेल्यावर तुम्ही एक एक लाईन सांगचाल पुढे पुढे एकदम. आता इथं लिहायचं पब्लिक स्टॅटिक वाईड मेन आणि हे स्ट्रिंग तर हे जे तुम्ही आता पाहिलं असं आता होतं पहिल्यांदा माझं पण असं झालं काय साऊथची भाषा लिहिलं म्हणतो तुम्ही पण ठीक आहे. ते एकाने एका शब्दात तुम्हाला अर्थ कळलं पुढं मी पूर्ण सिरीज जावा शिकवणार तुम्ही लोड घेऊ ना पहिला प्रोग्राम आहे फक्त मशीन कसं आउटपुट देते आणि कसं असतंय तुम्हाला दिसावं की बाबा कसं कसं होतं ते मी तुम्हाला वर्ण वर्ण सांगतोय. आता आपण पूर्ण घुसणार आहोत टेन्शन घेऊन तरी असं लिहायचं पण खाली 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 मोकळं मोकळं पण पुढे पुढे यायचं. मग आपल्याला काय करायचं आता प्रिंट करायचं प्रिंट म्हणजे आता समजा आपल्याला दाखवायचं कुठं दाखवायचं मॉनिटर मॉनिटर म्हणजे जी तुम्ही बघताय ती स्क्रीन त्याला मॉनिटर किंवा स्क्रीन काय पण म्हणा त्याच्यावर तुम्हाला काय दाखवायचंय बाबा समजा आपल्या क्लासचं नाव दाखवू आपल्या चॅनलचं नाव दाखवू. तसं पण तुम्ही चॅनलचं नाव बघितलं नसेल पहिल्या चॅनलला थोडंफार प्रमोशन तर करावंच लागेल आता काय पण ठीक आहे बघा आपल्याला सबस्क्रायबरची अपेक्षा नाही. आपल्याला काय वाटतं बाबा लोकांनी आपलं शिकावं आपल्याकडनं आणि त्यांचं भलं व्हावं सबस्क्राईब करायला ना करायचं तुमचा विषय आहे. तर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलियन हे समजा कळलं तुम्हाला तुम्ही लोड घेऊ नका. फक्त आता इथं लिहू ठीक आहे चॅनलचं पण नाव गेलं खड्ड्यात आपण हे लिहू जय महाराष्ट्र हे असं करायचंय आणि असं एम कॅपिटल टाकू आहे ठीक आहे जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आहे. थोडं खाली अजून ते आता डबा उघडला होता तर डब्याला असं झाकायचं पण खाली जरी मागचा एक मला दुसरा डबा टोकन होतं एकाच्या आधी एक दोन डबा समजून घ्या. तर हे आपण लिहिलेलं आहे आणि हे आपल्याला आता जय महाराष्ट्र आपल्या स्क्रीनवर जाणार आहे. ही असा कोड लिहावा लागतो हे सर्वात पहिला कोड म्हणजे हॅलो वर्ल्डचा कोड करतात लयजण पण आपण मराठी आहे आपण जय महाराष्ट्र म्हणायचं जय महाराष्ट्र म्हणायला सुरुवात करायची. तर हे असा एवढा सिंपल कोड आहे सिंपल म्हणजे माझ्यासाठी सिंपल आहे तुमच्यासाठी पण सिंपल होईल हळूहळू लोड घेऊ नका बघू आपण. तर अशा प्रकारे आता तुम्हाला सांगितलं होतं जावाच्या फाईलमध्ये आपण लिहिणार. आता लिहिलं की हे सेव्ह करायचं शेव हे डब्ल्यू की हे कमांड आहे कमांड म्हणजे हे पण आज्ञाच म्हणा तुम्ही कमांड इन्स्ट्रक्शन आहे ते कोड आहेत कमांड आहेत कमांड लाईनचे जे तुम्ही युट्यूबवरून शिकू शकता. आता सर्व जर मी शिकवाय बसलो तर बाकीच्या चॅनलवर काय करायचं म्हणजे कसं मी आता आता चालू केलंय हळूहळू घेईल की समजा हे एवढं आहे डब्ल्यू की हे कमांड आहे त्या. तर आता काही जावा फाईल आहे. आता आपल्याला आपण सिंटॅक्स लिहिला त्यात आता आपल्याला कंपाईल करायचं तुम्हाला म्हणलं होतं पहिल्यांदा जावा फाईल मध्ये कोड लिहिणार परत त्याला कंपाईल करणार रन नाही बरं का कंपाईल एवढं लक्षात ठेवा. आता कंपाईल करायचं करायचं जावा सी हा त्या जे तुम्हाला इन्स्टॉल करायला सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट एसडीके त्याच्यात हा जावा सी सुद्धा येतो जेव्हीएम सोबत. तर ह्याच्यात आपल्या फाईलचं नाव टाकायचं त्याला फाईल द्यायची बाबा बघ माझ्या फाईलमध्ये काय चुका आहेत त्या का नाही त्या का त्याला तसं म्हणायचं फाईल देऊन आपण इथं
टाकलं आणि एंटर मारलं. आता ती बघते बाबा काय घोडा आहे, बघितलं त्यानं कम्प्युटरचं डोकं रपा 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 चालता. आपण विचार पण नाही करू शकत, एवढं स्पीड असतंय ना, तुम्ही विचार नाही करू शकत. एवढ्या टायमात त्याने 17-60 गोष्टी केल्या पाठीमागं. ते आपला कोड कंपाईल चेक केला, बायनरी लय लय गोष्टी केल्या. ते जाऊ दे. आता आता आपण बघायचं की बाबा आपली डॉट क्लास फाईल झाली का, तर डॉट क्लास फाईल लय महत्वाची आहे. ते झाली तरच ती रन व्हायला जेवणकडे जाणार आहे. मग ते चेक कसं करायचं? एस. आता इथं माझ्या पहिल्या फाईल आहेत बरं का, त्यात तुम्हाला दिसेल आपल्या क्लासचं नाव F1 टाकलं होतं आपण. हो का, दिसली का इथं F1? ठीक. F1 फाईल घ्या आपली. आता आपण हे क्लिअर करू. आता आपली F1 डॉट क्लास फाईल होती झाली. F1 डॉट क्लास फाईल. आता आपण ती डॉट क्लास फाईल JVM ला देणार. मग JVM आता कुणाचा आहे? जावाचा आहे. तर जावाच्या नावावर द्यायचं ते. म्हणजे जावाचं नाव आधी द्यावं लागतं. त्याच्या नावावर आहे तसं लिहिणार. तर ते जावा समजून घेतं. फक्त आपण काय द्यायचं? जावा F1 आणि एंटरवर दाबलं की आपली डॉट क्लास फाईल रन व्हायला जाणार JVM वर, आणि JVM परत जाणार OS, ते हार्डवेअर, ते समजा होऊन हार्डवेअर आपल्याला मॉनिटरवर, हार्डवेअर सांगणार सॉफ्टवेअरला, मग सॉफ्टवेअर आपल्या कोडनुसार आपल्याला इथं कॉपच्यात जय महाराष्ट्र लिहून देणार. रन करतात बघा. दिसला तुम्हाला जय महाराष्ट्र? आपण जे तिथे लिहिलं ते इथं तुम्हाला दिसलं. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी घडतात. हे वरून वरून तुम्हाला सांगितले, डीप मध्ये अजून बघू आपण पुढं. आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ बनवू का नाही. बाकी सबस्क्राईब करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न आहे. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.